Welcome students in our new science lesson Measurement of Physical Quantities Part 1. In this video we are going to learn physical quantity, scalar quantity, vector quantity, mass and weight. Now look at the picture very carefully. There are some articles and materials. These various articles and materials are measured in different units. The food grains are measured in kilogram and grams. We measure fruits and vegetables also in kilograms or grams. Some leafy vegetables are measured in bunches. Clothes and threads are measured in meters. Oil, milk, cold drinks are measured in milliliters or liters. The temperature is measured in degree Celsius or degree Fahrenheit. We measure gold in कॅरेट, ग्रॅम और मिलीग्रॅम. पहा मुलांनो, सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये मोजतात. 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध सोने. आपण तोळा हा शब्द देखील त्यासाठी वापरतो. आता 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम असे त्याचे मापन होय. So students, various articles, materials are measured in different units like meter, centimeter, gram, milligram, liter, किलोग्रॅम, ग्रॅम. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचे मापन हे वेगवेगळ्या एककामध्ये केले जाते आणि त्यावेळी आपण ज्या क्वांटिटीज वापरतो, उदाहरणार्थ मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम, दीज क्वांटिटीज आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. या क्वांटिटीजला आपण फिजिकल क्वांटिटीज असे म्हणत असतो. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. त्या वस्तू फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत या फिजिकल क्वांटिटीची परिमाण सांगण्यासाठी आपण व्हॅल्यू आणि युनिट या दोन गोष्टींचा वापर करत असतो. पुन्हा एकदा, अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचे परिमाण सांगण्यासाठी व्हॅल्यू आणि युनिट यांचा वापर करणे आवश्यकच आहे. आता एक उदाहरण घ्या. स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. यामध्ये 2 किलोमीटर, आता हे अंतर आहे, डिस्टन्स. सो डिस्टन्स इज द फिजिकल क्वांटिटी. पण ती सांगण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू आणि युनिट याचा वापर करावा लागतो आहे. 2 किलोमीटर, सो 2 इज द व्हॅल्यू अँड किलोमीटर इज द युनिट. आपण असं म्हणत नाही की स्वराली ही 2 चालली. यावरून आपल्याला अर्थ समजणार नाही. सो अंतर सांगण्यासाठी डिस्टन्स ही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला 2 किलोमीटर व्हॅल्यू आणि युनिट या मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. एखादी पट्टी 25 सेंटीमीटर एवढी लांब आहे. सो द लेंथ ऑफ द स्केल इज 25 सेंटीमीटर असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती लेंथ एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला 25 ही व्हॅल्यू आणि सेंटीमीटर हे युनिट वापरणे आवश्यक असते. यालाच आपण फिजिकल मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी असे म्हणतो. नाउ स्टुडंट्स, these physical quantities are of two types, scalar quantity and vector quantity. So what is the meaning of scalar quantity? Let's learn. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला समजले. पण जी फिजिकल क्वांटिटी ही व्यक्त करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते त्याला स्केलर क्वांटिटी असे म्हणतात. फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते म्हणजे काय, तर दॅट इज अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क. पहा, लेंथ, ब्रेड्थ म्हणजे आपण लांबी, रुंदी, त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजेच एरिया, डेन्सिटी, ह्या गोष्टी जेव्हा आपण एक्सप्रेस करत असतो, जेव्हा आपण दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा त्या ठिकाणी मॅग्निट्यूडची म्हणजेच व्हॅल्यू आणि युनिटची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, द लेंथ ऑफ अ टनेल इज 2 किलोमीटर्स. आपण पुन्हा आणखीन एक उदाहरण घेऊया. लेंथ ऑफ द टनेल म्हणजे बोगद्याची लांबी.
ही 2 किलोमीटर्स आहे. पहा, बोगद्याची लांबी लेंथ एक्सप्रेस करण्यासाठी मी 2 आणि किलोमीटर असे दोन्हीही गोष्टी वापरते, ज्याला मॅग्निट्यूड असं म्हणतात. अजून एक उदाहरण पाहूया. द फीवर दॅट मीन्स टेम्परेचर इज 101 डिग्री फॅरनहाईट. शरीराचे तापमान हे 101 डिग्री फॅरनहाईट आहे. पहा, तापमान टेम्परेचर ही फिजिकल क्वांटिटी आहे. टेम्परेचर सांगण्यासाठी मला 101 ही व्हॅल्यू आणि फॅरनहाईट ही युनिट वापरावे लागत आहे. सो 101 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच मॅग्निट्यूड दॅट मीन्स व्हॅल्यू विथ अ युनिट. अशा प्रकारे लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क आर द स्केलर क्वांटिटी. कारण हे व्यक्त करण्यासाठी मला फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. Now let's understand what is vector quantity. The quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. Displacement, velocity are vector quantities. For example, a displacement of 20 km towards the north. The aeroplane flying at a velocity of 500 km per hour towards Mumbai. पहा मुलांना, आधी आपण उदाहरण बघूया. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ म्हणजे उत्तरेच्या दिशेने 20 किलोमीटर डिस्प्लेसमेंट झाली आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. डिस्प्लेसमेंट ज्याला मराठीत विस्थापन म्हणतात, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आता या ठिकाणी डायरेक्शनची आवश्यकता असते. तो ज्या ठिकाणी गेला टुवर्ड्स द नॉर्थ म्हणजे इथे आपण डायरेक्शनचा उल्लेख करत आहे. तसे दुसरे उदाहरणे पहा. द एरोप्लेन फ्लाईंग ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. बघा, विमानाने उड्डाण केलेलं आहे. मुंबईच्या दिशेने 500 किलोमीटर प्रति तास असे उड्डाण केलेले आहे. म्हणजे इथे व्हेलॉसिटी एक्सप्लेन करताना मी या ठिकाणी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. डिस्प्लेसमेंटसुद्धा सांगताना मी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लक्षात घेतलेले आहे. तर अशा या क्वांटिटीजला व्हेक्टर क्वांटिटीज असे म्हणतात. सो डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आर व्हेक्टर क्वांटिटीज. सो स्टुडंट्स, once again, there are two types of physical quantities, scalar quantities and vector quantities. Scalar quantity has magnitude only, but vector quantity has magnitude and direction. Now students, let's learn about mass and weight. Sometimes some students get confused. What is mass and what is weight? But they are different. So, what is mass and what is weight? Let's understand. Students, you have learned that mass is the amount of matter present in it. कोणत्याही पदार्थामध्ये असलेले जे द्रव्यसंचय आहे त्याला आपण मास म्हणजेच मराठीत वस्तुमान असे म्हणतात. मास इज अ स्केलर क्वांटिटी. आपण पाहिलेलं आहे की मास इज अ स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणत्याही पदार्थाचे मास म्हणजे वस्तुमान सांगताना आपण व्हॅल्यू आणि युनिट या दोन्हीचा वापर करत असतो. मास इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम और किलोग्रॅम. The amount of matter present in a substance is called mass. Matter has a natural tendency to resist a change in its state, which is called inertia. आपण पाहिले आहे की पदार्थामध्ये नैसर्गिकपणे त्याची स्थिती बदलास विरोध करण्याची एक प्रवृत्ती असते, ज्याला आपण इनर्शिया असे म्हणतो. मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आणि म्हणूनच मास म्हणजे वस्तुमान हे त्या वस्तूच्या इनर्शियाचे क्वालिटेटिव्ह मेजर म्हणजे गुणात्मक माप असते. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान जेवढे जास्त तितके त्याची इनर्शिया देखील जास्त असते. मास इज अ स्केलर क्वांटिटी. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. आणि जगात कुठेही गेले तरी देखील त्या पदार्थाचे मास म्हणजे वस्तुमान हे बदलत नाही. Students, mass and weight are two different quantities. Now let's learn about weight. The gravitational force that acts on this mass is called its weight. बघा मुलांनो, मग असे आपण मास म्हणजे काय हे पाहिलेले आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स
म्हणजे गुरुत्वीय बल असे म्हटले जाते. तेव्हा या मासवर म्हणजे वस्तुमानावर जेवढे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करते त्याला आपण वेट असे म्हणतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, म्हणजे इट अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर, त्याला आपण वेट असे म्हणतो. देअरफॉर वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि म्हणूनच वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. बघा, वेट सांगण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूडची आवश्यकता तर आहेच, पण याशिवाय या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही एक या दिशेने म्हणजे या ठिकाणी दिशेचा उल्लेख केला जातो आणि म्हणूनच वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. आणि हे जे वजन आहे हे पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भरत असते. स्टुडंट्स, लेट्स अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट वन्स अगेन. नाव दिस पर्सन इज ऑन अर्थ. द मास ऑफ द पर्सन ऑन अर्थ इज 70 kg. द मास डज नॉट चेंज. बघा मुलांनो, मास कधीच बदलत नाही. त्यामुळे हा व्यक्ती पृथ्वीवरून समजा दुसरीकडे कुठे गेला, अंतराळात गेला किंवा दुसऱ्या ग्रहावर गेला, तरी त्याचे मास हे तेवढेच राहणार आहे. सो द मास ऑफ द पर्सन इन आउटर स्पेस इज इक्वल टू 70 kg. मास हे कधीच बदलत नाही. सो मास ऑफ एनी ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर दॅट अन ऑब्जेक्ट पॉजेसेस. हे आता आपण पाहिलं. हीच व्यक्ती जेव्हा पृथ्वीवर असते तेव्हा त्याचे वजन आणि ही व्यक्ती जेव्हा अंतराळात किंवा दुसऱ्या ग्रहावर असते तेव्हा त्याचे वजन यामध्ये मात्र तफावत असू शकते. कारण पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही अधिक कार्यरत असते. त्यामुळे द वेट ऑफ द पर्सन ऑन अर्थ इज डिफरंट फ्रॉम द वेट ऑफ द सेम पर्सन इन द आउटर स्पेस ऑर ऑन एनी other planet. So weight of an object is force acted upon that object due to gravity. बघा, इथे आपण या दोघांच्या डेफिनेशन समजून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण या दोन्हीमधला अर्थ समजून घेऊया. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. म्हणजे पदार्थामध्ये असलेले जे द्रव्य आहे त्याच द्रव्य संचयाला आपण मास म्हणतो. अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द मास इज कॉल्ड इट्स वेट. आणि या वस्तूवर जेवढे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करते त्याला त्या वस्तूचे वेट असे म्हटले जाते. मास इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मास रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. मास हे कुठेही तेवढेच भरते. बट वेट मे डिफर इन डिफरंट प्लेसेस अँड इन डिफरंट कंडिशन्स. म्हणजे वजन हे निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते.